दिल्लीमध्ये अनेक हॉटेल्सवर पोलिसांकडून छापेमारी करण्यात येते आणि पोलिसांनी या छापेमारीमध्ये आतापर्यंत 4 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है। सरकार ने बहुत गंभीरता से इसको लिया है और हमारी सरकार इस प्रकार की कृत्य करने वाले लोगों के खिलाफ कड़ी कार्रवाई करेगी और आतंकवाद को समर्थन करने वालों को इस देश में कोई जगह नहीं है। निश्चित रूप से सब लोगों ने उनका धिक्कार करना चाहिए और निरपराध लोगों की एक प्रकार से जो मृत्यु हुई है मैं उनको श्रद्धांजलि अर्पित करता हूं और निश्चित रूप से जो दोषी होंगे उनके ऊपर कड़ी कार्रवाई। आज के लाल किला के सामने जो घटना हुई है वो बहुत दुखद है। जितनी हमारी सुरक्षा एजेंसी है उस सबकी जांच कर रही है और कंक्लूजन पे पहुंचने की कोशिश कर रही है। ये किस तरह का ब्लास्ट है, इसके पीछे क्या साजिश है, ये सब पहलू जानकारी में आएंगे। गृह मंत्री जी ने स्पॉट को विजिट किया है, बड़ी बैठक भी की है। बहुत से लोग घायल हैं जिनका इलाज किया जा रहा है, उसको पूरी तरह से मॉनिटर किया जा रहा है। किसी को भी इसमें बयानबाजी अभी नहीं करनी चाहिए क्योंकि अभी प्रारंभिक तौर पे जांच हो रही है। ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचं, केंद्रातलंही सरकार यांचं, मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून, हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे खोटे आश्वासन दिले त्याची ही पोल खुल्ली केलेली आहे। ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भ्याड हल्ला आहे। या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। दिल्लीतील स्फोटानंतर नागपूर पोलीसही अलर्टवर आहेत। नागपुरातील जी संवेदनशील स्थळं आहेत तेथील पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे। नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असेल किंवा रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर असेल, येथेही पोलिसांनी रात्री वरिष्ठ पोलिसांनी आढावा घेतलेला आहे सुरक्षा व्यवस्थेचा। त्याचबरोबर बसस्थानक असेल किंवा एअरपोर्ट असेल येथीलही सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। नागपूर विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे। त्याचबरोबर नागपूर जे ग्रामीण पोलीस आहेत त्यामुळे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षकांनी सांगितलेल्या माहितीनुसार नागपूरकडे येणारे जे महामार्ग आहेत, जे फीडर रोड आहेत तेथील वाहनांची देखील रात्री मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात आली आणि हे आणखी काही दिवस पुढे चालणार असल्याची माहिती आहे। एकूणच पाहता नागपूर विमानतळावर देखील तशाच प्रकारे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आतील जी सुरक्षा आहे ती CISFच्या माध्यमातून करण्यात येते, मात्र बाहेरील जी सुरक्षा आहे ते महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने करण्यात येते। आणि आपण पाहू शकतो की पोलिसांची वाहनं देखील इथे आलेली आहेत आणि जे पोलिसांचे अधिकारी आहेत ते देखील इथे पोहोचून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे। एकूणच पाहता जी संवेदनशील ठिकाणं आहेत तेथील पोलिसांची गस्त वाढवण्यात आलेली आहे आणि नागपूर देखील अशा प्रकारची कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी नागपूर पोलीसही अलर्ट मोडवर असल्याचं या माध्यमातून दिसून येते। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।